भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय येथोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरे धीट येथोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज टाळी वाजवा आता. भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय येथोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं ज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये किरीटोज्ज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागम् सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं.
टाळी वाजवा मामा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुझा आठवी विसरवी आपणाते, तरंगा जळी घालिता ऐसे होते. अलंकार सोनेची होवो निठेला, निळा या परी आठवी सद्गुरुला विठ्ठला निजमन मुकुर सुधारी, बरन रघुबर बिमल जसो. जुदायकु फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मोही, हरहु कलेश विकार. ए दुख भंजन मारुत नंदन, सुन ले मेरी पुकार. पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाचे जाती हो, आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाचे जाती हो, आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाचे जाती हो, आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाचे जाती हो. नदी जीवता जयांची केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता प्रस्तुत संत भगवंताच्या कृपेने चालू असलेला मौजे वैजोडा गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीराम कथा, दररोज रात्री 9 ते 11 हरिकीर्तन, अन्नदानही त्याच तोला मोलात आहे. असा आनंदमयी सोहळा 4 दिवसापासून चालू आहे. आजचा 5वा दिवस. विठ्ठल
5व्या दिवसाची सेवा ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळ वैजोडा या ग्रामस्थांनी आपल्याच गावचं वैभव भजन सम्राट परतूर तालुका भूषण पांडुरंग महाराज भोसले महाराजांनी फोनवर संपर्क केला. मृदंग साधना गुरुकुल वरताळा या ठिकाणी ज्यांची मृदंग साधना गुरुकुल आहे, या अगोदर ज्यांनी आळंदी दुमदुमून सोडलेली आहे, परतूर तालुका, जालना जिल्हा भूषण, बीड जिल्हा भूषण, हरिभक्त परायण, उत्कृष्ट मृदंग सम्राट आणि कीर्तन केसरी आमचे माधव महाराज नरवाडे गुरुजी. गुरुजींनी आणि पांडुरंग महाराजांनी फोनवर संपर्क करून माझ्यासारख्या सामान्य माणसाला या ठिकाणी योग दिलेला आहे, संधी दिलेली आहे. गुरुजींनी अनेक विद्यार्थी घडवले, अनेक विद्यार्थी घडवत आहेत. हे विद्यार्थी सगळे गुरुजींचे आहेत. लेकरू घडत नसतं, घडवावं लागतं. काय भूमियातून स्वयंभ घडिया गाडग्याचे निघती कोंब, तेत कुलाल मतीचे गर्भ उमटले की ज्ञानोबराय म्हणले. शेतात गेल्यास माती खणताना गाडगे निघतात का? नाही. कुलाल मतीचे गर्भ उमटले की कुंभाराला ते घडवावं लागतंय. तसं लेकरू घडत नसतंय, घडवावं लागते. तेव्हा असं नाचत आहे विठ्ठल. अनेक शिष्य मंडळ घडवण्याचं काम, अनेक मृदंग वैभव ज्यांच्या पुढं मृदंग सम्राट मृदंग वैभव लागायले ते गुरुजीचे शिष्य आहेत महाराज. हे ज्ञानराज महाराज समोरचं उदाहरण आहे, गुरुजीचे शिष्य आहेत. असं खूप छान काम गुरुजी तुम्ही करत आहात, तुम्हाला नमन करतो. चॅनल आहेत समोर, 2 उत्कृष्ट मृदंग वादक आहेत. त्यांचं स्तवन करावं तितकं कमी, स्तुती करावं तितकी कमी. आणि गुरुजींच्या समोर वाजवत आहेत विशेष मृदंग भूषण सोनपेठ तालुका भूषण, पाथरी तालुका भूषण आमचे ज्ञानराज महाराज हरकळ, आणि मृदंग भूषण परतूर तालुका भूषण योगेशजी महाराज भोसले. 2 उत्कृष्ट मृदंगवादक आहेत. इकडं जर पाहिलं तर महाराष्ट्रातील मोठी मोठी गुणवान मंडळी माझ्या पाठीमागं टाळ घेऊन उभा आहे. आणि ती माझ्या पाठीमागं असल्यामुळं मला काय आता डरायचं काम नाही. पांडुरंग महाराज आहेत, भजन सम्राट बंडू महाराज खरात आहेत, भजन सम्राट गणेशजी महाराज आहेत, आणखी बरेच महाराज मंडळी. आता मामानं प्रमाण म्हणलं, मामाचं नाव जरी माहीत नसलं तरी मामा काय कच्चे नाहीत. आसाराम महाराज हो, सर्वांच्या पायी लोटांगण घालतो. आपल्या गावचे तरुण तरफदार म्हणणार होतो, पण तुम्ही काय तरुण नाहीत है का? चोपदार मामा फार विनोदी आहेत, चांगला स्वभाव आहे. चोपदार मामा आहेत. तरुण मंडळ भरपूर या ठिकाणी उपस्थित आहे. 1 सोडून 2 चॅनल आहेत. आणि सिस्टीम बद्दल बोलायचं म्हणलं तर ऑपरेटिंग इज अ व्हेरी बेस्ट. विठ्ठल गोड गोड ऑपरेटिंग करतायत. पुन्हा त्यांनी आवाज वाढविला आणखी एकदा, म्हणजे अगोदर कमी नव्हता, ठीक आहे ना? हो, मार्क द्यावं तितके कमी आहेत अशी ऑपरेटिंग आहे. सर्व महाराज सगळं काही व्यवस्थित आहे. आता मीच कसा आहे कोणाला माहित. विठ्ठल आमचे शिवाजी मामा भोसले आहेत, बरोबर आहे ना? मागच्या वेळेस भेट झालेली मामाची. सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या भाग्याचा उदय झाला. 1 तासभर गोड असं चिंतन करायचंय. असंच सुंदर टवटवीत बसा. मी काय हसविणारा महाराज नाही, मी काय विनोद करणार नाही. दृष्टांतावर बसायचं, सिद्धांतापर्यंत जायचं, सिद्धांताला धरायचं, दृष्टांताला सोडायचं. जरी दृष्टांत दिला तरी हसण्यावर न्यायचा नाही, त्याच्यावर बसून सिद्धांत गाठायचा. विठ्ठल या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. महाराज म्हणतात, माझ्या भाग्याचा उदय झाला, मला संताचे पाय मिळाले. ते हे याला म्हणतात दर्शक सर्वनाम. ते हे जोडी संत पाय. महाराज म्हणतात, बस मला संताचे पाय मिळाले. येथून या नुठवू माथा. आता मी मस्तक माझ्या संताच्या पायावर ठेवलेले. आता हे माथा मी उचलणार नाही. मरणा वाचोनी सर्वथा. मरण येईपर्यंत हे मस्तक तुकाराम महाराज म्हणतात मी उचलणार नाही. पण नंतर तुकोबारायांच्या लक्षात आलं की प्रार्थना केली बाबा की हे मस्तक संताच्या पायावरून मरण येईपर्यंत उचलणार नाही.
पण प्रार्थनेमध्ये सामील एक जणाला करायला पाहिजे होतं, त्याला विचारात घ्यायला पाहिजे होतं. कोण? मनू राजा एक देहपुरी. देहपूर नगरामध्ये मनू नावाचा एक राजा आहे, मन नावाचा राजा आहे आणि इंद्रिय त्याची प्रजा आहे. राजा बोले आणि प्रजा हली. त्यानं जर विचार केला चला कीर्तनाला, तर तुरु तुरु हात पाय त्याच्या पाठीमागं चलत असतात. म्हणजे तो राजा आहे आणि इंद्रिय प्रजा आहे. आणि म्हणून त्याला विचारात घेण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, होई बळकट माझ्या मना तुरी धीट. म्हणा मी प्रार्थना केली रे बाबा, तू बळकट हो, धीट हो. खरं सांगू परमार्थ त्याच्यासाठी आहे. विठ्ठल तुझी जर मला मदत झाली, येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. आणि शेवटी महाराज म्हणतात, कुणीतरी तुकोबरायांना विचारलं, महाराज एवढं भाग्य तुम्हाला कसं मिळालं हो, याच्यासाठी काय केलं? तुकाला लोटांगणी. महाराज म्हणले, आम्ही सदैव लोटांगण घातलं, संत महात्म्याला हात जोडली, दर्शन घेतलं, सेवा केली, भक्ती भाग्या झाली धनी. आणि मग या भक्तीचा भाग्याचा मी धनी झालो. येथोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या भाग्याचा उदय झाला. जगद्गुरु तुकोबरायांची भाग्य या शब्दाची व्याख्या वेगळी आणि आपली भाग्य या शब्दाची व्याख्या वेगळी. ज्या गोष्टीला तुकाराम महाराज भाग्य म्हणतात त्या गोष्टीला आपण भाग्य म्हणत नाहीत, आणि ज्या गोष्टीला आपण भाग्य म्हणतो त्या गोष्टीला तुकोबराय भाग्य म्हणत नाहीत. आपली भाग्य या शब्दाची व्याख्या वेगळी महाराज, आणि तुकोबरायांची वेगळी. सांगू आपली कशी आहे? सांगतो तुम्हाला. पोराचं लग्नच होईना, 32 वर्ष झाले. आता 30 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर जरा माणूस हालत आहे, वाटतंय, चिंताग्रस्त होतंय. बघता बघता 34 वर्ष झाली. माय म्हणू लागली, सून कुठली मिळती कोणाला माहीत. बाप म्हणाला, युवाई कुठला मिळते कोणाला माहीत. पोरग म्हणलं, होतच का नाही. 36वं वर्ष लागलं, लक्षात घ्या. किती? 36वं. आता मात्र पोरानं विचार केला, आपलं लग्न होत नाही. माय बापाला त्रास देण्यात अर्थ नाही. माय बापाला म्हणला, दादा आणि बाई तुम्हाला एक सांगायलो, माझ्या लग्नाचा विषय आजपासून कधीच काढायचा नाही, कारण माझं लग्न आता होणं शक्य नाही. 36वं लागलंय. त्यानं विचार केला की दाढी करणार नाही, मिशाला कट मारणार नाही. दाढी वाढवली महाराज. गावानं सुद्धा विचार केला की आता बंडूचं लग्न शक्य नाही, आता लग्न होत नाही म्हणले. सगळ्यांनी विचार सोडून दिला. 37 लागलं की महाराज बघता बघता. आणि परमार्थात तर इतका हुशार होता पोरगा, एका गावाला सप्त्याला गेला. विचार केला आता सप्त्याला जायचं, 7-7 दिवस पडून राहायचं. विचार केला. सप्त्याला गेल्यानंतर पहिल्या दिवशी पहिली चाल म्हणली, अशी गोड चाल म्हणली महाराज, अशी सुंदर चाल म्हणली, नुसत्या म्हणण्यात लोक रडले. मग लोक म्हणले, कुठले? म्हणले, इकडे बीड जिल्ह्यातले. काय काय सुंदर म्हणणं आहे, अरे वा 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 वा. सगळे लोक त्यांच्याकडेच बघायले पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी कीर्तनकार झाला नाही. ते म्हणला, कीर्तन करतो. करतात हो. 8:30ला कीर्तनकार म्हणला, मी येऊ शकत नाही. बांधला 8:45ला बंडूने पटका. असलं कीर्तन नंबर 1 केलं महाराज. कीर्तनात बी लोक रडले. लोक म्हणले, अरे हे माणूस आहे का कोण आहे? क्रिकेट मधला सचिन दिसायला की हे तर याला सगळं जमायलं की बाबा. तिसऱ्या दिवशी काय झालं की मृदंग वादक आला आणि काय नाही की ते म्हणले, मी येऊ शकत नाही. आणि मृदंग त्याचा इथं कसं करावं आता म्हणले. अरे वाजविणार हे म्हणला, मी आहे ना. ते बी जमतंय का? अरे बापरे, ते बी जमतंय. हो काय नंबर 1 मृदंग वाजविला महाराज. कडकडंग गडकडंग कडकडंग गडकडंग सगळा मंडप हादरून सोडला महाराज. लोक कीर्तन जाऊन घरी ऐकून जाता नाही म्हणून लागले, कडकडंग कडकडंग कडकडंग. लोक म्हणले, एकदाच वाजविला पण ह्यानं येड लावलं की रे, येडच लावलं. महाराज प्रत्येक वारकरी त्याच्याकडे बघायला आहे. कायच माणूस आहे, कायच माणूस आहे. एका वारकऱ्यानं त्याला म्हणले, महाराज उद्या आपल्या जेवायला या. बरं. आणि मग दुसऱ्या दिवशी ते त्या वारकऱ्यात जेवाय गेला. जेवण हे झाल्यानंतर वारकऱ्यानं बघितलं, तोंडावरून हात फिरविला. महाराज कुठं आहे गाव तुमचं? ते म्हणला, सोनपेठ जवळ आहे. वा वा महाराज. आणि रडलाच की महाराज वारकरी. ते म्हणला, कमून बाबा रडायलात? खरं सांगू, खरं सांगू, तुमची माझी जर अगोदर भेट झाली असती तर मला 4 पोरीत मी 1 पोरगी तुम्हाला दिली असती आणि जावाई करून घेतलं असतं. पण काय करावं, आता तुम्हाला लेकरं झाले असतील. ते रडलं की हे बी रडलं.
वारकरी मला तुम्ही कारडायलात, मला लग्नच नाही. मला वाटलं हो म्हणूनच दाढी वाढविली. म्हणलं कुठं नादी लागावून काय करावं आता. वारकरी म्हणले विचार आहे का करायचा. हे म्हणला बाबा मागायला तरी लाज वाटली पाहिजे. आता सदुतीत चालू आहे. वारकरी म्हणला विचार आहे का सांगा, मला तुम्ही आवडलात, वयाचं सोडा, तुमचा विचार आहे का. ते म्हणला कुणी देत असेल तर काय हरकत नाही करायला. वारकरी म्हणला मग माझी मुलगी मी तुम्हाला द्यायला तयार आहे. ऐका, हो सिद्धांतापर्यंत जायचंय आपल्याला. माझी मुलगी मी द्यायला तयार आहे. कितवा दिवस आहे भागवताचा? चौथा. भागवतकाराला फोन लावला. रुक्मिणी स्वयंवर कधी? म्हणजे परवा दिवशी लग्न निश्चित झालं. ग्रामस्थांनी महाराज खूप मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली आणि त्या मुलाचं आणि वारकऱ्याच्या मुलीचं सुंदर लग्न पार पडलं. स्कॉर्पिओ गाडी केली, गाडीत नवरा बायको बसवले, गावी गेले. आणि गावी गेल्यानंतर महाराज बातमी पसरली त्या गावात की बंडूचं लग्न झालं. माय मावल्या म्हणल्या माय कसंच लग्न झालं माय, कमाल आहे गे कमाल. लोक सुद्धा तंबाखू चोरणारे म्हणले अवघड. पण पोरगी बी लय नंबर 1 मिळाली. नंबर 1 तू तंबाखूच खाय आता. पोरगी बी नंबर 1. बंडूच्या बापानं विचार केला, लग्नाला कुणी नेलं नाही. पण सत्यनारायण असा करायचा की गावाला 1 लाख रुपये खर्चायचे. 1 लाख रुपये खर्चिले आणि गावाला नुकती सगळ्या पंक्ती बसल्या. माय मावल्या नुकती खाताना म्हणल्या माय लक्ष्मी सारखी बायको. दुसरी म्हणली अग भाग्यच ग बंडूचं भाग्यच. महाराज म्हणले आम्ही या गोष्टीला भाग्य म्हणत नाही. बंदुकीची गोळी. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई. महाराज म्हणले आम्ही याला भाग्य म्हणत नाही. 1 रुपया खिशात नाही, मजुरी केल्याशिवाय चूल पेटत नाही. 21 लाखाची लॉटरी लागली. लोक काय म्हणतात भाग्यच उजळलं. भाग्य तरी नो हे धन. 25 वर्षानं मुलगा झाला आणि साखरपान गावात वाटत असताना लोक म्हणले 25व्या वर्षी पोरग झालंय, भाग्यच उजळलं की हो. महाराज म्हणले आम्ही याला भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा मग निकटवास बरा संतापायी. संताच्या पायाजवळ जागा मिळणं आम्ही या गोष्टीला भाग्य म्हणतो. एक सांगू तुम्हाला, काही लोक म्हणले महाराज हे भाग्य तुकाराम महाराजांना मिळू जाणं. आपलं भाग्य झोपी गेलंय महाराज. काही लोकांचे तोंड पडलेलेच असतात महाराज. हो 100 पोते सोयाबीन हो बाय 90 पोते हो, तोंड पडलेलंच. आमच्या नशीबच झोपलेलं आहे, नशीब तो कोबरायचं. महाराज म्हणले तसं नाही रे बाबा. अरे तुमचंही नशीब चांगलं आहे, तुम्हालाही मोठ्या प्रमाणात भाग्य मिळालंय, लक्षात ठेवा. पण तुम्हाला मिळालेलं भाग्य तुम्हाला कळालं नाही याच्यासारखं दुर्भाग्य काय आहे. तुम्हाला मोठं भाग्यवान आहेत तुम्ही. वैजोडा ग्रामस्थ मंडळी किती भाग्यवान आहेत तुम्ही आम्ही सांगू तुम्हाला. मला सांगा माणसाचा जन्म भगवंतानं आम्हाला दिला, कमी भाग्य आहे का दादा? आपल्याला जर नागाचा जन्म दिला असता तर कीर्तनाला येता आलं असतं का? इथं नसतं. बरं जर आलोच असतो तर तुम्ही एक दोघांना काय केलं असतं? उठून काठी घेतली असती. कुठं हाणलं असतं त्याला? तोंडावच हाणलं असतं. माणसाचा जन्म मिळाला हे पहिलं भाग्य महाराज. भाग्य आले ती मनुष्य देहा, भाग्य आले ते मनुष्य देहा, भाग्य आले ते मनुष्य देहा, तुहा पहा विठ्ठल, तुहा पहा विठ्ठल, तुहा पहा विठ्ठल, तुहा पहा विठ्ठल, तुहा पहा
भाग्य आले ते मनुष्य देहा, तो हा पहा विठ्ठल. पहिलं भाग्य, आम्ही माणूस झालो हे भाग्य. दुसरं भाग्य, आम्ही भारत देशात आलो. बरं झालं आम्ही चीनमध्ये गेलो नाही. तुमचा आमचा जन्म जर चीनमध्ये झाला असता ना महाराज, तर पाकोळ्याचा चटणी खावा लागली असती, गोगलगाईचा खार खावा लागला असता, बेंडकोळ्याचा उंदरायचा खार घालतीत महाराज चीनमध्ये खावा लागला असता आपल्याला. आपला जन्म भारत देशामध्ये झाला हे आमचं दुसरं भाग्य आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. तेतही विवेकू परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा विठ्ठल विठ्ठल. तिसरं भाग्य महाराज, भारत देशामध्ये जे अनेक राज्य आहेत त्या अनेक राज्यापैकी महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये आमचा जन्म झाला हे आमचं तिसरं भाग्य आहे. काय कमी आमच्या महाराष्ट्रात. महाराज ज्ञानोबरायासारखे तुकोबरायासारखे संत ज्या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेले, वैराग्यस्य परामूर्तीम देहु क्षेत्र निवासीनाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. छत्रपती शिवरायांसारखं रत्न हो ज्या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलं, त्या महाराष्ट्राच्या मातीत तुमचा आमचा जन्म झालाय. व्हिएतनाम देशाचे परराष्ट्र मंत्री मुंबईला आले, पत्रकारानं प्रश्न केला, तुमचा छोटासा देश पण तुमच्या छोट्याशा देशानं अमेरिकेचा पराभव केला, असं तुम्ही काय केलं? त्या मंत्र्यानं सांगितलं, आम्ही एका राजाचं चरित्र वाचलं होतं, त्या राजाची नीती, त्या राजाची धुरंधर दिशा, त्या राजाचा कावा जशास तसा आम्ही अभ्यास करून केला आणि अमेरिकेचा पराभव झाला. पत्रकाराने विचारलं, काय त्या राजांचं नाव सांगा सांगा. आणि मग त्यांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग हे पत्रकाराच्या लेखणी ढिल्या झाल्या. आणि मग ते मंत्री म्हणले, अहो मुंबई महाराष्ट्रात आहे, इथंच राजधानी त्यांची समाधी आहे ना, मला जायचंय त्यांचं दर्शन घ्यायला. ज्यावेळी व्हिएतनाम देशाचे परराष्ट्र मंत्री रायगडावर दर्शनाला आले, छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि थोडं थांबले आणि त्या रायगडावरची 3 मोठी माती घेतली आणि आपल्या बॅगमध्ये टाकली. अशा पोराने विचारलं, सर थोडं बोलायचं आहे आम्हाला. बोला. दर्शन घेतलं ठीक आहे राजाचं, पण गडावरची 3 मोठी माती तुम्ही तुमच्या बॅगमध्ये टाकली, या मातीचं तुम्ही काय करणार आहात? त्यानं सांगितलं, ही माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार आहे आणि या पिढीला नाही तर पुढच्या पिढीला का होईना माझ्याही देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अवतरतील, जन्म घेतील अशी आशा व्यक्त करणार आहे. विठ्ठल. अरे 3 मोठी माती नेऊन जर छत्रपती शिवराय माझ्या देशात जन्म घेतील असं स्वप्न बघत असेल तो, त्या मातीत तुमचा आमचा जन्म झालेला आहे, त्या मातीतले तुम्ही आम्ही रत्न आहोत. सांगा आपल्यासारखं भाग्य कोणाचं आहे? मग 1 नाही 2 नाही 3 भाग्य आम्हाला मिळाले. भारतात मनुष्य देह, भारतात आणि महाराष्ट्रात 3 भाग्य मिळून जर कळत नसल तर याच्यासारखं दुर्भाग्य काय? विठ्ठल. कीर्तन चालू होतं आणि कीर्तन तिकडली लाईट गेली, दुसऱ्या गलीची लाईट गेल्यानंतर तिथलं एक माणूस आलो आणि मंडपात येऊन लटलट कापायले. चोपदार गेले, कुठे गेले? गेले का? बोल. विठ्ठल विठ्ठल. माणूस आल्याबरोबर मला लईच भेव वाटायले. आणि मग मामा उठले म्हणले, काय झालं बाबा? कीर्तन चालू आहे, बस तरी. ते म्हणला, नाही मला बसा वाटत आहे. का? तिकडली लाईट गेली. मग काय झालं? माझ्या घरात अंधार पडलाय, उंदरा अंगावर उड्या मारायले, मला लई भेव वाटायले. महाराज बस बी ना आणि जाई बी ना. मग असा भया उठला आणि उठल्यानंतर यानं काय केलं, त्याला 3 गोष्टी दिल्या. कोणत्या? वात, तेल आणि डबड. हे बघा म्हणले, तुला भेव वाटायले ना, वात, तेल, डबड 3 गोष्टी दिल्या. ते गेलं. आता त्याला 3 गोष्टी मिळाल्या पण कळाल्या नाहीत. मिळावं आणि कळावं. आता त्यानं वात जर तेलात टाकली असती, काडी लावली असती तर काय लागला असता? दिवा लागला असता. पण त्याला मेळच लागला नाही. ते तेल लावलं त्यानं दाराला, डबड्याच्या काडीला वात गुंडाळीन बसलं, कांठो करीत. रात्र गेली त्याची, रात्र गेली. दुसऱ्या दिवशी एक जण म्हणला, तुमच्या घरात अंधारच होता शामराव? काय सांगावं म्हणला, झोपच नाही. हे तिथंच होते. हे म्हणले, काय कमाल आहे, तुला मी 3 गोष्टी दिल्या की र? वात दिलं, तेल दिलं, डबडं दिलं. म्हणला दिलं पण नाही बाबा, कळालं. आता ज्ञानोबराय म्हणले, स्नेहसूत्र बन्नी मेळू एके स्थानी, धरी जे तो जनी दीपूय. त्यानं जर वात तेलात टाकली असती, काडी लावली असती. हो. स्नेहसूत्र वैश्वानरा, स्नेहसूत्र वैश्वानरा, झाली आहे संसारा, हातवटी नीनता बिरा दीपू कायचा. अरे मिळालंय
पण कळालंच नाही तर दीपुकायचा विठ्ठल. मिळावं आणि मिळालेलं कळावं. एक माणूस छत्री घ्यायला दुकानात गेलं. मामा छत्री दाखवा बरं. दुकानदारानं दाखवली छत्री. ही केवढ्याला? 75 रुपये. आता किंमत कमी सांगितली की माणसाचं किमतीवर खेळ आहे सगळा. कोणाला काही कळत नाही, फक्त किमतीवर खेळ आहे. 75 रुपये म्हणले की 75. दुसरी दाखवा म्हणला, ही 100 रुपये घ्या म्हणला. जरा बरी दाखवा, जरा बरी. ही घ्या मला 150 रुपये. तुमच्याकडे भारी माल नाही का? 350 रुपये म्हणला दुकानदार. हां ही, अरे बाबा म्हणला, नंबर 1 दिसायली. वा वा वा, छान छान. हां ठीक आहे दुकानदार, 350 घ्या, पण टिकली पाहिजे बरं का. दुकानदार मला 25 वर्ष काय होणार नाही. 25 हो, फक्त 2 गोष्टीला जपा. कोणत्या? उन्हात तळू देऊ नका आणि पावसात भिजू देऊ नका. बरं म्हणला. घरी आलं घेऊन. घरी हे छत्री घेऊन घरी आलो ना, आबाळ भरून जर पाऊस सुरू झाला, बायको म्हणली माय सोयाबीन हे नुसतं पाणी साचायले. जा बरं धनी, छत्री आणली आता, जा बरं छत्री घेऊन. छत्री उचलली, निघालो की लक्षात आलं पावसात भिजू देऊ नका, उन्हात तळू देऊ नका. हिनं खतडाच्या पोत्यात दुसऱ्या गुंडाळी छत्री सुतळीनं बांधली. बायको म्हणली ते काय करा, तू बस, तुला कळत नाही म्हणला. 25 वर्ष टिकली पाहिजे, 25 वर्ष. आणि भिजत निघालं महाराज हातात छत्री घेऊन. मंदिरावर दोघं चौघं बसले होते, त्याला घरी जायचं होतं, पाऊस चालू होता. ते मला या 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 शामराव हे काय मिळे, तुम्ही शेतात निघाला तर छत्री येडं समजायलात का काय म्हणला. दुकानदार म्हणलाय 25 वर्ष टिकते, फक्त हिला भिजू देऊ नका आणि तळू देऊ नका. मिळालं पण नाही कळालं. विठ्ठल महाराज 3 गोष्टी दुर्लभ आहेत. 3 गोष्टी दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. दुर्लभम त्रयमेवैतत् 3 गोष्टी. मनुष्यत्वम, महाराज म्हणतात मनुष्य देह दुर्लभ आहे. हो दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षण भंगुरः. किंवा नरदेह दुर्लभ झाला, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. लोकांच्या झोपी होत्या. ठीक आहे, पुन्हा घरी जाऊन तर झोपायचंच आहे. विठ्ठला 3 गोष्टी दुर्लभ आहेत. हो मनुष्यत्वम दुर्लभ आहे. माणसाचा जन्म मिळाल्यानंतर मुमुक्षत्वम परमार्थातीनं दुर्लभ आहे. असं माणसाचा जन्म मिळाल्यानंतर गळ्यात टाळ घेऊन भजनाला उभं राहणं दुर्लभ आहे. आणि परमार्थाच्या रस्त्यावर चालत असताना महापुरुष संश्रयः संत भेट होणं दुर्लभ आहे. हो इतकी दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेवबेल असता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत हाता चढे परिहारी प्रियाची भेटी ना तुडी. हे दुर्लभ गाढे मनुष्या बहु अवघड अवघड आहे संत भेटी परी जग जेटी करुणा केली. किती आवड मावळता सूर्य धरता येईल म्हणले, पण साधूची भेटी न होईल का इतके अवघड आहे. पण महाराज म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं. भाग्याचा उदय
भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. माझं भाग्य उदयाला आलं, माझं भाग्य का तुम्हाला संताचे पाय मिळाले. काही लोक म्हणले तुकाराम महाराज भाग्य उदयाला आलं, संताचे पाय मिळाले, याच्यात भाग्य काय उदयाला आलं. संताचे पाय मिळाले म्हणजे नेमकं काय झालं. महाराज म्हणले काय झालं, अनेक फायदे झाले, अनेक लाभ झाले, सुख एक हेची ठाई, बहुपायी संताच्या ते पाय मला मिळाले. सर्व सुखाजी येथेची ओळले, संताचे देखील चरणांबूज ते पाय मला मिळाले. संताच्या पायाजवळ काय नाही सांगा. विठ्ठल विठ्ठल. आपण पर्वकाळ शब्द ऐकला. पर्वकाळ म्हणजे काय आपण म्हणतो नाही का, आज पर्वकाळ आहे. पर्वकाळ म्हणजे पुण्य जोडण्याचा दिवस, त्याला पर्वकाळ म्हणतात. हो, एरवी केलेलं सत्कर्म फळ देत नाही असं नाही, एरवी केलेलं सत्कर्म पुण्य देत नाही असं नाही, पण ते सत्कर्म जर पर्वकाळा दिवशी केलं तर अधिक प्रमाणात आपल्याला त्याचं काय होतंय, फळ मिळतंय. पर्वकाळ म्हणजे सत्कर्म करण्याचा अनुकूल काळ, त्याला म्हणायचं पर्वकाळ. हो, एरवी अनुकूल सांगतो तुम्हाला. आता हे उदाहरण लागू पडणार नाही गुरुजी, पण पहिले लोक गरीब माणसं 2-3 एकरवाले काय करायचे, सायकल घेऊन शेतात जायचे आणि येताना सायकलचा भारा, येताना सरपणाचा भारा सायकलवर आणायचे. मग सायकलवर सरपणाचा भारा घेऊन सायकल चालवत असताना जर ते वारा असं समोरून असलं तर सायकल जड जाती का हलकी, जड जाते. मग ते दंडी मारावं लागते महाराज असं. मग काय दररोज काय असायचं की भारा घरी येत होता, पण वारं जरा आडवा असल्यामुळं सायकलचं पॅन्डल जोरात दाबावं लागत होतं. पण महाराज एक दिवस असं झालं की ते समोरून जे वारं होतं ते वारं मागून आलं. मागून आल्यामुळं ह्याला आता पॅन्डल मारावं लागणं गेलं, आता ब्रेक दाबावं लागू लागलं. भारा घरीच आला पण अनुकूल वाऱ्यानं आला. तसं प्रतिकूल आणि अनुकूल, एरवी प्रतिकूल काळ असतो पण पर्वकाळ त्याला म्हणतात. सत्कर्म करायला तो अनुकूल काळ असतो. विठ्ठल विठ्ठल. आपल्या ग्रंथात जर शास्त्र पुराणात पाहिलं तर भलते पर्वकाळ आहेत. एक पर्वकाळ 65 वर्षाला येतो, त्याला काय म्हणतात माहिती का तुम्हाला, कपिला षष्ठी. 65 वर्षानं, 65 वर्षानं एकदा. कोणाच्या जीवनात एकदा, कोणाच्या जीवनात दोनदा, लय आयुष्य मिळालं तर दोनदा, एकदा दोनदा, कोणाची येतच नाही. कपिला षष्ठी झाल्याच जन्म म्हणून बिड्या उडू उडू खलास मरून गेलं, येतच नाही महाराज. हो, त्याच्यानंतर एक 12 वर्षानं काळ आहे, सिंहस्थ पर्वणी म्हणतात. पर्वकाळच आहे सिंहस्थ पर्वणी 12 वर्षानं. त्याच्यानंतर 3 वर्षानं एक पर्वकाळ येतो, त्याला धोंड्याचा महिना, अधिक महिना. या पुरुषोत्तमपुरीला लोक जातात महाराज, धोंड्याचा महिना म्हणतात, अधिक महिना, पुरुषोत्तम मास म्हणतात. त्याच्यानंतर एका वर्षात 4 पर्वकाळ येतात. अक्षय तृतीया, विजयादशमी, दिवाळीचा पाडवा, गुढीपाडवा, एक सुद्धा एक प्रकारचे काय पर्वकाळ. आणि 15 दिवसाला एक पर्वकाळ येतो, त्या पर्वकाळाचं नाव काय, एकादशी. एकादशी सुद्धा काय पर्वकाळ आहे. एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी, सकळ पर्वकाळाचे श्री.
एकादशी पै माझी विठ्ठला. 3 दिवसाचा पर्व काळ आहे. दशमी व्रताचा आरंभू, दिंड्या कीर्तन करा समारंभू, तेने तो स्वयंभू संतोष पावेल. एकादशी जागरण, हरिपूजन नाम कीर्तन, द्वादिवशी खिरापतिदान, वैष्णव जन सेविती, ऐसे व्रत 3 दिन, खरी जो आदरे परिपूर्ण, एका जनार्दनी बंधन, तया नाही सर्वता. 3 दिवसाचा व्रत आहे महाराज. म्हणून माझ्या दादांनो, माझं कीर्तन सफल होईल. 11 पुस्तक फटफट बोलण्याचा प्रयत्न करायला आबाळ गरजायले. तुम्ही बी शांत चित्त देऊन ऐकायलात, पण एवढं ऐका आणि बाकीची इसरा. कोणता ऐका? एवढा ऐका. तुम्ही एकादशी धरत जा. एकादशी का? एकादशी पर्व काळ आहे महाराज. 15 दिवसाला मी इकडं बघून का बोल ना, ह्या माय मावल्याला भलते उपास असतात महाराज. असणारे बी असतात, नसणारे नसतात. तुम्ही उपास धरीत नाहीत. बरं एकादशी धरणं अवघड आहे का आता? अवघड नाही महाराज. आता इतकुली लेकरं एकादशी धरतात, काय अवघड आहे? पहिलं अवघड होतं या बाबाच्या काळात. इतकी म्हातारी साबुदाणा भिजवायची, 2 घास खाऊन पाणी प्यायचं, अशी एकादशी हे म्हातारे माणसं करीत होते पहिलं. आता काय कमी आहे महाराज? आता एकादशीचं व्रत 3 दिवसाचं आहे. 15 दिवसात ते 3 दिवस गेले, राहिले किती? 12. तेवढं 12 दिवस पोट जाम होत नाही, तेवढं 3 दिवस पोट जाम व्हायले. तुम्ही म्हणताना कसं? दशमीला जेवायला बसलो, 4 बाजरीच्या भाकरी दुधाबरोबर खाल्ल्या की हात धुवायच्या टायमाला बायको म्हणते, अव घ्या कोरभर. नको नको, अव घ्या, उद्या एकादश. रात्रीच्या 12ला बी जेवायले महाराज, उद्या एकादश आहे म्हणून. कशाला पोट उतरण? बरं एकादशी तरी काय? एकादशी दिवशी काय कमी खाल्लंय का माणूस? असेच कीर्तन ऐकलं, बाईनं नवऱ्याला म्हणली, मा हिरण्य कश्यप ऐकला म्हण काय अजून तुम्ही ऐकणार. धरा एकादशी. धरली त्याने एकादशी. हिनं केला अर्धा किलो शाबू. पुरत असतं वे? बाहेरून यायला की शाबू खायलं, बाहेरून यायला की शाबू खाल्लं. इतका शाबू खाल्ला, शिकलं तरी नाकातून शाबूच पडायला. हे काय खाणं आहे का काय महाराज? हो. बरं आता काय एकादशी पहिल्यासारखी नाही महाराज, पहिल्यासारखी नाही. 3 वर्षापूर्वी माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता, त्याचं नाव होतं संतोष. ड्रायव्हर होता, त्याचं नाव काय होतं? संतोष. आणि मग महाराज निघालो होतो आम्ही. 0 पाट्यावर गाडी आली. 0 पाट्यावर गाडी आली की गरम गरम समोसे होऊ लागले. म्हणलं महाराज 2 समोसे खाऊ का? मला ए संतोष ऐक म्हणलं, बाबा अरे आज एकादश आहे, एकादशी दिवशी असं खात नसतेत. आता तो 8 किलोमीटरवर गाव आहे म्हणलं. आपण त्या गावात गेल्या फराळे साबुदाणे. बाबा मला साबुदाणा, आपलं डोसकं उठतंय मला साबुदाणा म्हणलं. तुम्हाला आता मला गाडी येत नव्हती चालवाय. हो म्हणला, तुम्हाला इथं सांगालो महाराज, मला लागली भूक, मला थरथर व्हायले म्हणला. मला बेसन भाकरी करा जमन. मला तिथं गेल्या जर साबुदाण्याची खिचडी तुम्ही जर दिली म्हणला आणि मग जर डोस कसर केलं तर मला खडा दिसणार नाही, झाड दिसणार नाही, दगड दिसणार नाही. जायचं का तुम्हाला घरी? सांगा मला, मी कदरलोय सांगा. मला तुझ्या पाया पडतो, तुला बेसन भाकरी करतो. चल बाबा. गेल्या महाराज उतरलोत खाली. नाना म्हणणारे संयोजक आले. जय हरी महाराज. तर सगळे आले. तर आपण अगोदर भजनी मंडळ फराळ करून मिळालं. नाना ऐका ना, आमच्या ड्रायव्हरला एकादशी नाही, पिठलं भाकर करा. एकादशी अन्नपान जे नर करीती भोजन, ते श्वानबी मिळालं. ज्ञान सांगू नका, मला मारून टाकीन. गपचिप पिठलं हाटा आणि भाकरी करा. काही हे सगळं मला पाठ आहे म्हणलं, पण पिठलं हाटा आणि भाकरी करा. बरं म्हणले, तसं करतो. गेलो, बसलो. मग पात्र द्रोण गिलास वाढले आणि मग त्याला बी पात्र वाढलं. मग त्याची थपथप भाकर ऐक मिळालं, भाकरी व्हायल्यात. बरं म्हणलं. आम्हाला सुरू झाला मला साबुदाण्याची खिचडी, दुधातला साबुदाणा, भगर वाढली, लायनोन चिवडा सपक, लायनोन चिवडा तिखट, आलूचा चिवडा, आलूचे चिप्स, अंगूरचा घोस, सफरचंदाच्या फोडी, पपईच्या फोडी महाराज, पेंड खजूर, बासुंदीची वाटी, राजगिऱ्याच्या पोळ्या, दुधाची वाटी महाराज, उकडलेले शेंगदाणे, मीठ लावलेली शेंगदाणे, गुळ लावलेली शेंगदाणे. नुसतं बघायलं असलं पात्र भरलं महाराज. भजे कशाचे? भगरीचे भजे. भलतं महाराज. तेवढं सगळं मिठाईन तीन आलं. आणि हे माझ्याकडे असं बघायले. आता ते होतं थोडं बांग. म्याला काय बघायला? कान इकडं करा मला, कान जराशानं त्याला आलं आणि 2 भाकरी आल्या तरी मला म्हणाले काणी. मला खाय ना, कान इकडं करा. मला काय म्हणू काय एकादश? मला चोर. आता कसं जमन एकादश आहे? आता चुरण खाय विठ्ठल. आता एकादशी धरणं अवघड नाही, ठीक आहे ना? एकादशी धरणं अवघड नाही. प्रत्येकाने एकादशी जया नाही नेम एकादशी तेवढे पर्वकाळ संताच्या पायाजवळ. जेवढे तीर्थ आहेत
तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. जेवढे तीर्थ आहेत भारत देशात 108 तीर्थ आहेत. 108 तीर्थापैकी मोठं तीर्थ आहे गंगा. स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा. तीही निज पाप भंगा संत चरण संगा वांचित. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज काशीला गेले, विश्वनाथाचं दर्शन घेतलं. दर्शन झाल्याबरोबर विश्वनाथ प्रगट झाले. ज्ञानोबरायांचा हात धरला. हो, ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेत. ज्ञानोबरायानं गंगेत पाय टाकल्याबरोबर काशीची गंगामाई प्रगट झाली. ज्ञानोबरायाच्या पायाला मिठी मारली. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगा माई नामा म्हणे सोडा माई ज्ञानदेव सर्वा ठाई. गंगेनं सांगितलं, माऊली किती पापी लोक येतात माझ्यामध्ये स्नान करतात, मी अपवित्र होत चाललेले आहे. मी किती दिवसानं तुमच्या पायाची प्रतीक्षा करू लागले. नामदेवा, ज्ञानोबराया, लय दिवसानं तुमच्या पायाची प्रतीक्षा होती. आज तुमचं मला दर्शन झालं आणि मी धन्य झाले, धन्य झाले. तुकाराम महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबराय म्हणले, अरे काशीच्या गंगामाईने ज्या पायाला मिठी मारली तेच पाय हे आणि हेच पाय ते आणि तेच पाय हे ते हे जोड. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. महाराज म्हणतात, मला संताचे पाय मिळाले बस. हे मस्तक आता संताच्या पायावर ठेवले. एथोनिया नुठवू माता मरणा वाचोनी सर्वथा. हे मस्तक मी संताच्या पायावरून मरण येईपर्यंत उचलणार नाही. याला मस्तक म्हणतेत, याला माथा म्हणतेत, बरेच नाव आहेत. मराठी भाषा फार सुंदर आहे. हो, याला डोकं म्हणतेत, याला शिर म्हणतेत, ह्याला हेड म्हणतेत, ह्याला टकुरं म्हणतेत. म्हणतेत का टकुरं? लय टकुरं जड पडे म्हणतात ना, टकुरं म्हणतेत. ह्याला बरेच शब्द आहेत महाराज. हे महत्वाचा पार्ट आहे शरीरातला. हे माणसाची ओळख करून देणारा पार्ट आहे. म्हणून शिर सर्वांगा प्रमाण यथाविधी करचरण धर्माचे पालन सगळे सत्य करावे. एका मेंदूच्या तत्वज्ञ डॉक्टरनं सांगितलं की महाराज हे मुंडकं फार महत्वाचं असतंय. याच्यामध्ये एक मेंदू नावाचा पार्ट आहे. त्या मेंदू नावाच्या पार्टामध्ये 7 कोटी तंतू आहेत. किती? 7 कोटी तंतू, म्हणजे केसापेक्षा बारीक तंतू. आणि एका एका तंतूमध्ये 1-1 कोटी स्मृती साठवता येतो. असा संगणक भगवंतानं तुम्हा आम्हाला फुकट दिलाय. याला बटनाची गरज नाही, याला जनरेटरची गरज नाही, याची लाईट जात नाही. आहे जाती का लाईट?
नाही जात. पण एखादा तंतू जर खराब झाला, एखादा तंतू, तर माणूस मनालाच हसते. काल परवा आमच्यात एक जिनिंगवर नोकरी होतं, ते कापसाची कॅस आणायला गेलो. आता जिनिंगवाल्याच्या घरी कॅस आणायला गेल्यानंतर पोतीच भरली त्यानं पैशानं, पोते भरली आणि तंतू हल्ला. घरी आल्यास मग पैसे डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरला चांगलं बोलायला परभणीला नेल्यास. डॉक्टर म्हणले काय नाही झाला असं, काय नाही, अवघं झोपीची गोळी देतो, काय नाही. आणि उठता उठता मला साहेब लईच पैसे. डॉक्टर मला थांबा थांबा थांबा, त्याला ऍडमिट करावं लागतं. तंतू हल्ला. विठ्ठल महाराज म्हणतात कोणाचं मस्तक कसंही असेल, पण या मस्तकाची धन्यता तेव्हाच आहे ज्यावेळी हे संताच्या पायावर नत होईल. धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले, संताची पाऊले लागताची, संताची पाऊले लागताची. या मस्तकाची धन्यता कधी माझ्या दादानो मित्रांनो, जोपर्यंत हे संताच्या पायावर नत होत नाही तोपर्यंत याची धन्यता नाही. म्हणून तर हे गुरुकुल आहेत, म्हणून तर वारकरी शिक्षण संस्था आहेत. का महाराज लहानपणी घडलं तरच घडलं, नाही तर बी घडलं. विठ्ठल फार महत्वाचे आहेत. हो, मूल होण्यासाठी जेवढी धडपड आहे तेवढी धडपड लहानपणी जर संस्कार लावण्यासाठी केली ना माझ्या दादांनो, नारदाच्या गादीवरून तुम्हाला शब्द देतो, तुमची एकही पिढी बर्बाद होणार नाही. जिजाऊ मासाहेबांनी काय केलं, छत्रपती शिवरायाला जन्म नसता दिला नाही, शिवराय घडवण्याचे प्रयत्न केले. लाल किल्ल्यामध्ये तुकोबारायांनी यावं, कीर्तनाला आरंभ करावा, छत्रपतीने समोर बसून कीर्तन ऐकावं. म्हणून तर महाराज संस्कार कुठं दिसून आले, अरे इतिहास वाचा, हजारो ठिकाणी संस्कार दिसून आले छत्रपती शिवरायांचे. छत्रपती शिवराय तुकाराम महाराजांच्या भेटीला गेले, नमन केलं गेल्याबरोबर जिजाऊ मासाहेबाचे संस्कार आहेत. तुकोबारायांच्या कीर्तनाची पावती आहे. ज्यावेळी सुभेदाराचा खजिना लुटला, पेठाऱ्याचे पेठार भरून आणले, मावळ्यांना वाटलं छत्रपती खुश होतील. सुभेदाराची सून एका पेठारात आणली आणि शिवाजी महाराजांना म्हणले, राज तुमच्यासाठी एक तोफा आणलाय. कोणता तोफा? आणणाऱ्याला वाटलं बक्षीस मिळेल. महाराज पेठार उघडलं आणि लावण्य सुंदर अशी प्रकारची ती महाराज त्या सुभेदाराची सून ज्यावेळी शिवाजी महाराजापुढे उभा केली, शिवाजी महाराजांना पाहिलं, सौंदर्य असं झळकत होतं, सौंदर्य असं चमकत होतं. महाराज थक्क झाले राज शिवाजी, थक्क झाले राज शिवाजी, रुपयुतीच बघून आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, 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 आई म्हणून माझा राजा जिजाऊ मासाहेबांचे संस्कार, शहाजी राजांचे संस्कार, जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद होता. आणि म्हणून संस्कार होते. संस्कार लक्षात ठेवा. अरे स्त्री म्हणजे हिंदूच्या देव्हाऱ्यातली देवता आहे. तिच्या पदराला हात घाला तर तुमचा हात जाग्यावर कलम केला जाईल, असं आमच्या राजाचं फरमान होतं. असा आमचा राजा होता. आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची. काळ्या रात्री चमकत होते तिच्या रूपाचे गुण, अशी एक देखणी होती मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिरवाल. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून. हे संस्कार होते माझ्या राजाचे. आज लेकरू तुमचं तसं बनू शकतंय. शिवरायांचे विचार, जगद्गुरु तुकोबारायांचे विचार पाहिजेत. माईला वाटतंय मोठं झाल्यानंतर माय
आपल्या ढम्यानं पाया पडायला पाहिजे महाराजाच्या. कशाचं पाया पडतंय? विठ्ठल वाटतं पाया पडावं, पण कशाचं पाया पडतंय महाराज? गुरुजी तुम्ही ऐकलं असेल, 5 वर्ष झाली त्या गोष्टीला. मी कथेला गेलतो एका गावाला, सोनपेठ पासून 156 किलोमीटर गाव आहे. 4-5 दिवस कथेचा. दररोज एक माऊली म्हणायची चला की महाराज चहा प्यायला, चला की. गेलो. गेल्यानंतर मग तिनं चहा केला. महाराज चहा घेतला. नवरा बायकोनं 100-100 200 रुपये दिले. दर्शन घेतलं आणि बोलता बोलता म्हणली महाराज एक मुलगा एक मुलगी मला चांगलं येत आहे. मुलगी तिकडं घाटनांदूरकडे दिली आहे, तुमच्या तिकडं परळीकडे. मला चांगलं येत आहे. आणि मला मुलगा आहे म्हणली. या बघा कुठे गेला की तितक्यात आला वा. या बघा म्हणली आला. मला काय नाव आहे? म्हणतात ढम्या. बाजीराव नाव आहे म्हणली. पण ढम्या म्हणतात. असं करीतच आला वा. असं बाबा काळा तर असा होता की बघायचंच काम नाही. आणि असा करीत आला. 99 किलो वजन असून त्याचं. मी आला. जवळ आल्यानंतर म्हणली वागा हे आपल्या गावात फपाळ महाराज आले. तर लय चांगलं भागवत करतात. माय पड माय पाया. महाराजाच्या पाया पड. मला असं बघायला पड र पाया. मायला म्हणायला बकीच घालीन. मी ओळखीला ढम्या. मी आलं ताई मला नेऊन सोडा, मी जातो. तुमचा ढम्या काय पाया पडत नाही. म्हणली माय ह्या बघा महाराज इतका कदर दिला ह्या पोरानं, महाराजाला घेऊन तरी जा सांगो. मी काय तसले लट पोरं गोळा करायला आलो का काय? येड्याचा बाजार आणि शाण्याचा जीव बेजार. मी म्हणलं राहू द्या ताई राहू द्या. पण राहू द्या म्हणल्यास ताईला महाराज वाटलं की ह्यानं पाया पडायलाच पाहिजे, माझ्या पोराचा अपमान व्हायला. पड मी त्या पाया पड. त्याचं मुंडकं दाबायली. 99 किलोचं मुंडकं दबतंय का तिला? नवऱ्याला म्हणली तुमच्यामुळे डोसक्या बसायला दाबा मुंडकं. दोघा नाही धरला तर मी राहू द्या. तुम्ही का बसा आता म्हणला. मयावरच वसकली. मी तो गारच झालो. नळडो कोल्ड पडलं माझं. लट कापायला 2-4 रोग मला. मी आलो काय 7:30 झाली बाबा. उगच मला चहा प्यायला आलो. महाराज त्या दोघाला मुंडकं दबना. वाड्यातल्या बाया बोलल्या गंगा सिंधू सरस्वती म्हणा गोदावरी नर्मदा चला ग चला. महाराजाला ढम्याचं मुडकं 5-6 जणी यायला मुडकं दाबायला. आणि 5-6 जणी येऊन त्याचं मुडकं धरलं. ज्ञानराज महाराज 5-6 जणी पुढे ते ढम्या काय करणार आहे. कचकून मुडकं दाबलं. गेल्या जिकडे तिकडं महाराज पिळून निघालं. त्याचं मुडकं राग आला. ते असं मागं सरकलं. मी तो गारच झालो. महाराज लट कापायलो. आणि ते असं करायला मागं उभं राहून. मी बघितलं. मी आलं ढमू भाऊ तू बाहेर निघ रा बाहेर निघ म्हणला. आणि ते होतं पाट्यापाशी उभा. पाट्यावर काय असतंय? वरवाटा. त्यानं घेतला असा वरवाटा घेतला महाराज. आणि मग मी वरवाटा बघितला की घाबरलो. मी म्हणलं ताई ओ ताई काय महाराज? मी आलं काय ढमू भाऊचं मुंडकं दाबलं तुम्ही? ढमू भाऊला किती त्रास झाला असं बघा ना म्हणलं. मला म्हणाले की तूही बघतो. आणि वरवाटा तसंच करायलंय व महाराज. पोरगं नुसतं रडकुंडी आणायलंय. मी आलं ताई ऐका ना ते वरवाटा बघा ना दगडाचा वरवाटा. आणि मला म्हणाले भाई तसंच करायलंय व तसंच. मी आलं बरं मला नेऊन तरी सोडा ना रूमवर. ते वरवट्यानं मी वाचन का बरं? त्याला खाली तरी टाक म्हणाव ना ताई. कवा मला दिलं कवा पटकन घालीन खाली. आता कशाचं खाली टाकतंय महाराज? ते पोरगच ऐका नाही म्हणायले. मी आलं म्हणजे अहो त्याला खाली टाक म्हणाव ना. लईच अवघड आहे महाराज. मी आलं बेस्ट रडायला तुम्ही. मला कशाला चहा प्यायला तुम्ही? काय म्हणायली माय वागा धमू तुला मारायचंय ना महाराजाला. तुला महाराजाला मारायचंय ना. माय वरवाट्यानं नसतंय. माय वरवाट्यानं नसतंय. मारायचं असलं तर महाराजाच्या मानात 2 बुक्या घाल वागा. आणि मला काय बुक्या घालाय आणलंय का चहा प्यायला आणलंय? आणि मैमान काय लोखंडाची बुक्या घालाय? मला काय बोलायला ताई तुम्ही? बुक्या घाला त्याची बुकी मला सहन होती होय. आणि कामून बुक्या घेणं ना देणं मला. बुका लावतीत लोक तुम्ही घाला बुक्या. ती म्हणली काय करावं महाराज? गेल्या वर्षी असाच भागवत करा आणला. ह्या ढम्यानं वरवट्यानंच हाणला. तुम्ही वरवटा महाराजाला हाणण्यासाठी टोआ. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले जे मस्तक कधी संताच्या पायावर नथ होत नाही ते शिर कटू तुंबरी समतोला. ते शिर कटू तुंबरी समतोला. जैन नमत हरि गुरु पद्मोला. राम सिया राम सिया राम रे राम. राम सिया राम सिया राम. ते शिर कटू तुंबरी समतोला. जैन नमत हरि गुरु पद्मोला. मंगल भवन मस्तकाची धन्यता संताच्या पायावर नथ होण्यात आहे. बस मला संताची पाय मिळाली. येथून या नुठवू माझा मरणा वाचूनी सर्वथा.
हे पुढचे ते दोन पोर आहेत ना, ते मागलं एक पोरगण त्याच्या हे दोघंही गुरुजीच्या गुरुकुलमध्ये टाका. ते असं त्यानं गुडघे बडवून घेतलेत महाराज हे वाजवायले की गुपकी वाजवायले गुडघ्यावरच. म्हणजे याचा अर्थ काय, त्याला शिका वाटलेले विठ्ठल विठ्ठल. पण तुकाराम महाराजांना कळालं की प्रार्थना करतोय पण एकाला विचारत घेतलं नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात, होई